हे छोटे काही उदाहरण आहेत. आणखीन उदाहरण आम्ही देऊ शकतो. आम्ही वाट बघतोय निवडणूक आयोग काय करणार आहे. एकच मिनिट तू मगासपासून प्रश्न विचारतोय, पण तत्पूर्वी एक सांगतो की निवडणूक आयोगाचं काम व्यवस्थित पद्धतीने निवडणुका पार पाडणं हे आहे. आणि त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत समजा आमच्या राजकीय पक्षाकडनं त्यांच्या नियमाचं कुठे उल्लंघन झालं किंवा आणखीन कुठे चूक झाली तर आम्हाला कायद्याचा दंडुका दाखवला जातो करप्ट प्रॅक्टिस म्हणून. आता आमचं म्हणणं असं आहे की ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. ज्याप्रमाणे स्वतः शिवसेना प्रमुखांना ती शिक्षा भोगावी लागली होती. त्यांचं 6 वर्ष मतदानाचा अधिकार हिरावून घेतला गेला होता. आता निवडणूक आयोगाला आणि निवडणूक आयुक्तांना काय शिक्षा करायची जर त्यांनी सुधारणा केली नाही तर. कारण ही निवडणूक प्रक्रियेतली निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. हा भ्रष्टाचार आहे त्यांचा. एक त्याचा प्रश्न उद्या म्हणजे मग तुम्ही यांना विचारा. मतदार याद्यांमधला जो घोळ आहे राष्ट्रीय स्तरावर त्याचा फायदा एनडीएला होतो आहे आणि राज्य स्तरावर त्याचा फायदा या निवडणुकीत आपलाही आरोप आहे आणि संशय उपस्थित झालेत की महायुतीला झालाय. तर असं हे लक्षात घेता किंवा हे आरोप लक्षात घेता निवडणूक आयोग मग केंद्रीय असेल किंवा राज्यातला भाजपसाठी हस्तक म्हणून किंवा भाजपच्या दबावाखाली काम करतोय असा तुमचा आरोप आहे का? त्याच्याबद्दल आम्ही स्पष्ट पत्र दिलेलं आहे ज्याचा वारंवार आता उल्लेख झाला आहे की गेल्या विधानसभा निवडणुकींच्या आधी 1 महिना अगोदर एक व्यवस्थित स्पष्ट शब्दामध्ये पत्र दिले. त्याच्यात भारतीय जनता पक्षाचं नाव लिहून आम्ही ते पत्र दिलेलं आहे. आणि नसेल तर भारतीय जनता पक्षाने आज आमच्या शिष्टमंडळात यायला पाहिजे. आज किंवा काल येऊ शकले नसतील तर त्यांनी सांगावं उद्या येतो. आम्ही सगळे मिळून जायला तयार आहोत. आता हा प्रश्न जो आहे हा चेंडू भाजपच्या कोर्टात आहे. त्यांचा जर का त्यांची जर का ह्याच्यात ढवळाढवळ नसेल तर त्यांनी आमच्या शिष्टमंडळात सामील व्हावं आणि आम्ही जी मागणी करतो ती त्यांनी करावी. दोन मिनिटात त्यांना विचारू. एक काम करता एक मिनिट माफ करा. तुम्ही फक्त हात वरती करा. आम्ही सांगू कोणाला बोलायचं ते. हा कलकलाट करण्यापेक्षा ना तुम्ही फक्त हात वरती करा. आम्ही फक्त सांगतो की बाबा तू बोल तू बोल तू बोल एवढं सांगतो. हा आता बोल. आम्ही आत्ता काही प्रमुख कॉन्स्टिट्युएन्सीची उदाहरणं दिलेली आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात हे काम चालू आहे. स्थानिकदृष्ट्या त्याचे ऑब्जेक्शन सबमिट होतील. परंतु बल्कमध्ये हे झालेलं आहे, फ्रॉड आहे हा असं आम्हाला वाटायला लागले. तर ते निवडणूक आयोगानेही पुढाकार घ्यावा ना. आम्ही 2 हे असतात. एक म्हणजे फोटो आयडेंटिटी सेम आहे असे बघून ते नावं बाजूला काढता येतात. त्याचं एक वेगळं सॉफ्टवेअर आहे. नावं एकत्रित करून सगळी नावं कम्पेअर करून ती डुप्लिकेट झाली असतील तर ती नावं बाजूला काढायला सॉफ्टवेअर आहे. ही सॉफ्टवेअर 2019च्या निवडणुकीच्या आधी वापरलं जायचं. पण दुर्दैवाने 2022-23 नंतर हे वापरलंच नाही. तर आम्ही त्यांना कालच विनंती केली की हे सॉफ्टवेअर वापरा आणि हे डुप्लिकेशन जे आहे ते काढून टाका. त्यांनी केलं पाहिजे. एकच मी सांगतो. आमच्या लोकांनी त्या ठिकाणी जे ऑफिसर आहेत अधिकारी आहेत त्यांच्या काय हरकती घेतलेल्या आहेत. पण ते सरळ सांगतात की आमच्या राज्य निवडणूक आयोगाला आम्हाला ह्या अधिकार किंवा आम्ही हरकती घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही काही हस्तक्षेप करू शकत नाही. हा फार मोठा गंभीर त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. जर बोगस नावं दाखवली तर त्या बोगस नावाच्या संदर्भात हरकत घेतल्यानंतर त्याची चौकशी करायला पाहिजे. ते सरळ हारवरती करताय प्रांत किंवा निवडणूक अधिकारी. आता आम्ही प्रत्येक पक्षाने त्या कार्यकर्त्यांना आपापल्या ठिकाणचे सर्वेक्षण करून जी बोगस नावं आहेत ती काढून तुम्ही म्हणाला त्या प्रश्नाने आम्ही राज्यावर गोळा करणार आणि निवडणूक आयोगाला देणार. त्याला आम्हाला वेळ पाहिजे. एक मिनिट नाही. एक असं आहे 2 मिनिटं साहेब. एकच असं आहे की त्यांच्याकडे वेगळे टूल आहेत. डाटा मॅचिंग सिस्टीम AI आधारित टूल्स आहेत, डिजिटल ॲप्स आहेत, असे आहेत ते वापरावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला आपल्यामार्फत आवाहन करायचं आहे. आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तरं पाहिजेत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधी ही आमची हे नाही आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवक्त्यांनी आम्हाला उत्तर देणं अभिप्रेत नाही आहे. आम्हाला निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं. आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो नाही तर तासाभरात तुम्ही जाल दुसरीकडे आणि याला उत्तरं मागाल. आम्ही त्यांना बोलवलेलं होतं आणि त्यांनाही त्रास कदाचित होत असेल तर नाही. निवडणूक आयोगाने
मला एकच मिनिट थांब. मला असं वाटतं